अभी भी उम्मीद है कि यहां से कृष्णा क्रिकेटर्स टीम मैच को बचा पाएगी या नहीं। और फिर से आड़े शॉट हवा में जरूर खेला लॉन्ग ऑन बाउंड्री पर, लेकिन सोच बिल्कुल सही हुआ खिलाड़ी की। देखिए कैच के लिए नहीं जा सकते, वो पता है कि कैच के लिए जाते तो ये चौवा तब रन रोकते हो मैदान की सोच सही है, रन रोकने पड़ेंगे आपको, कम से कम रनों में सामने वाली टीम को रोकना पड़ेगा। शाम के समय पर भाई छक्का मारना उतना आसान नहीं होगा, लेकिन आपके पास एक खिलाड़ी ऐसा है। और इस बार मिस टाइम है ये गेंद, हवा में है ये गेंद और ये आउट मैदान पर। पहला दूसरा ओवर लेकर अपनी टीम के लिए तीसरा ओवर लेकर विशाल मैदान पर दौड़ता हुआ। इस बीच मतलब विशाल सबसे महंगा खिलाड़ी, आइकॉन खिलाड़ी, टीम का कप्तान खिलाड़ी और एक बहुत उम्दा बल्लेबाजी रहती है उनके पास। इस बार मिस टाइम है ये, हालांकि गेंद खड़ी तो हो चुकी है लेकिन खिलाड़ी से थोड़ी सी दूर निकले, एक रन निकलता हुआ। सिंगल के साथ स्वागत है सभी का मैदान पर और टीम का स्कोर अब मतलब पहुंचा 21, जबकि 2 ओवर 1 गेंद के बाद मैदान पर खेल चलता हुआ मैदान पर तीसरे ओवर का 1 विकेट 2 विकेट के नुकसान के बाद। माहौल खूबसूरत जबरदस्त कहानी मैदान पर, बिल्कुल विस्फोटक बैटिंग, शॉट गेंद ऑन साइड पर, स्क्वायर लेग बाउंड्री पाइन पर खेला गया। स्क्वायर लेग का खिलाड़ी बहुत तेज निकला, हालांकि पहला रन बहुत तेज निकलता हुआ लेकिन सीधा तो देखिए भाई तारीफ करनी पड़ेगी इस फील्डिंग की, बहुत बढ़िया फील्डिंग। अनूप खुश है इस फील्डिंग से। अनूप को भी पता है कि ये फील्डिंग इस स्तर पर चाहिए कि अगर प्रतियोगिता में रहना है तो अपने आप को जिंदा रहना है तो इस मैच को जीतना पड़ेगा। ये सबसे बड़ा सवाल मैदान पर कृष्णा क्रिकेट टीम के सामने मैदान पर। लो फुल टॉस, बिल्कुल बढ़िया बॉलिंग मैदान पर, शायद बनी तो बनी वरना अब्दुल खनी शॉट था ये, बनती तो गेंद स्क्वायर लेग्स बाउंड लाइन के बाहर सीधे उस बैनर पर जाकर टकराती, लेकिन बच गए, मैं कहूंगा बच गए मैदान पर। वापस खेल चलता हुआ जबकि 22 पर पहुंचा है टीम का स्कोर। खेल तीसरे का चल रहा है, मुकाबला बिल्कुल अच्छा ही है, 2 दिग्गज टीमें आमने सामने की लड़ाई मैदान पर। और फिर से अच्छी बॉलिंग बिल्कुल बीट करते हुए, और विशाल को यही करना है, डॉट गेंदे ये प्रेशर बनाएगी मैदान पर। सही सोच, सही नीति, सही अंदाज मैदान पर, चाहने वालों की गर्दी, उत्कंठा, खेल बिल्कुल रजवाड़ों का मैदान में। और वही खेल के साथ इस वक्त हम आपको दिखा रहे मुकाबला ये tennisin.com के माध्यम से यूट्यूब पर, और आप लुफ्त ले सकते हैं इस मुकाबले का। आरओली प्रीमियम लीग 2022 का पड़ाव मैदान पर, एक घमासान लड़ाई अंतिम पड़ाव पर मैदान में। और फिर से खींचकर खेला शॉट लॉन्ग ऑन बाउंड्री पर, पहला रन बहुत तेज निकला, गेंद निकली सीमा रेखा पर, खिलाड़ी जहां पर मौजूद है 1 रन निकला और इस 1 रन के साथ टीम का स्कोर अब मात्र पहुंचा मैदान में 23 रन पर मैदान पर। अंतिम बॉल इस ओवर में सिर्फ 3 रन निकले, 5 गेंदों पर कोई सफलता नहीं, मैं कहूंगा अच्छी बॉलिंग, एक विकेट निकले तो सबसे खूबसूरत हो रही। ओ फ्लैग ऑफ द रेस हवा में, लेकिन चलिए एक ही रन मिलेगा। खूबसूरत ओवर मैदान पर, सीधा थ्रो आता हुआ तुम्हें। पहले 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है और 3 ओवर समाप्ति के बाद 24 पर पहुंचा टीम का स्कोर। अंतिम 12 गेंदे बचे और अंतिम 12 गेंदों के लिए हमारे साथ जुड़ जाएंगे मैदान पर धन्यवाद कृष्णदेवजी। मॅन फ्रॉम आरोंदा सिंधुदुर्गाचे आकाश चोप्रा ज्यांना संबोधले जातात, एक कृष्णदेवजी यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकत होतात। तो आने वाला 2 ओवर का हाल सुनाने के लिए मैं तुषार गवंडे आप सभी दर्शकों को तथा सभी खिलाड़ियों को कमेंट्री कक्ष की ओर से ढेर भरा नमस्कार करता हूं।
व्यक्तिगत पहला और टीम की ओर से चौथा ओवर लेकर गौरेश शेगले और उनके सामने है जेरी। सफल होकर गेंद को खेल दिया बैकवर्ड स्क्वायर लेग के स्थान पर गेंद जाती हुई डीप स्क्वायर लेग के स्थान पर। एक रन आसानी के साथ मिलेगा वहां पर जेरी को। एक रन जेरी के खाते में जुड़ता हुआ दोस्तों, और कुल स्कोर यहां पर 25 रन स्कोर कार्ड के ऊपर दिखाई देता हुआ। कृष्णा क्रिकेटर्स की ओर से एक अहम मुकाबला इस मैदान के भीतर चलता हुआ। थोड़ी से बैकफुट पर आकर गेंद को खेल दिया डीप एक्स्ट्रा कवर के स्थान पर। डीप कवर पॉइंट से खिलाड़ी आकर गेंद को गैदर करके फील्ड करके थ्रो करते, तब तक एक रन अंकित किया वहां पर बल्लेबाज विकी मेंडिस ने। अब थोड़ी सी नमी दिखाई देती हुई मैदान के भीतर। इस नमी के कारण जो गेंद है वो बाहर तक नहीं जाएगी, लेकिन ताकत है इन दोनों बल्लेबाजों में। इस ताकत का इस्तेमाल करना होगा इस मैदान के भीतर। से एक बार आउटसाइड ऑफ स्टंप गेंद को खेल दिया मिड विकेट के स्थान पर। डीप मिड विकेट का खिलाड़ी देवेंद्र धुरी के हाथों में। और अभी तक इक्के दुक्के से ही काम चला रहे दोनों बल्लेबाज। अच्छी तरह से बल्ले पे नहीं आ रही है गेंद। यहां पर तारीफ करनी होगी ज्यादा से ज्यादा गेंदबाज की, जिन्होंने 3 गेंदों में सिर्फ 3 रन खर्च किए। जिस प्रकार की गेंदबाजी की जरूरत है कृष्णा क्रिकेटर्स को, उसी प्रकार की गेंदबाजी जारी है यहां पर। अच्छी तरह से बल्ले पे नहीं आई गेंद। विद लॉन्ग द कारपेट गेंद जाती हुई डीप लॉन्ग ऑन के स्थान पर अनूप मातोंडकर के हाथों में। 4 गेंदों में सिर्फ 4 रन खर्च किए। एक नपीतुली गेंदबाजी, कसावट भरी गेंदबाजी करते हुए अपनी टीम के लिए। इस बार सफल होकर गेंद को खेल दिया डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। दोनों खिलाड़ियों के दरमियान गेंद निकलती हुई और बेहतरीन एफर्ट वहां पर खिलाड़ी द्वारा। और एक ही रन से संतुष्ट वहां पर बल्लेबाजों को लगा शायद गेंद बाउंड्री लाइन को छुएंगी, लेकिन खराब आउटफील्ड है, इसीलिए गेंद में रुकावट दिखाई दी और उससे बढ़िया एफर्ट वहां पर खिलाड़ी द्वारा, ऋषि बेहरे द्वारा। बैकफुट पर आकर गेंद को खेल दिया लॉन्ग ऑफ के स्थान पर। 1 बाउंस बाउंड्री लाइन की तरफ जो खिलाड़ी था उसके हाथों में गेंद जाकर समा बैठी। एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा यहां पर दोनों बल्लेबाजों ने। अभी तक बेहतरीन स्पेल गया यहां पर गौरेश का। 6 गेंदों में सिर्फ 6 रन खर्च। दोस्तों 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद कुल स्कोर 30 रन केविन स्पोर्ट का होता हुआ। डीजे एक उभरता हुआ गेंदबाज इस अरवली गांव में से ऋषि बेहरे, और पहली गेंद पे स्वागत किया ऋषि का छक्कों के साथ। पहली गेंद पे स्वागत किया और फिर से एक बार ऋषि बेहरे चले, और ये देखो बैक टू बैक और बेहतरीन गैदर, लाजवाब कैच वहां पर गौरेश धुरी का। विकी मेंडिस का खेल समाप्त होता हुआ। बेहतरीन एफर्ट वहां पर डीप लॉन्ग ऑफ के स्थान पर। आज ऊंचे कद के बल्लेबाज वैभव सोनसुरकर, मैन फ्रॉम सोनसुरा।
आईपीएल में आपने बहुत सारे कैच देखे होंगे, लेकिन इस एपीएल में गौरेश तुरी का एक बेहतरीन कैच। ये देखो बेहतरीन वापसी, विकेट पाने के बाद जो हौसला उनका बुलंद हो गया है, बेहतरीन गेंदबाजी, एक बेहतरीन वापसी करते हुए एक होनहार खिलाड़ी, एक उभरता हुआ खिलाड़ी इस आरवली गांव का। इस बार ब्लॉक होल में गेंद को डाल दिया। गेंद जाती हुई बैकवर्ड पॉइंट के स्थान पर 1 रन तब तक मिलेगा जेरी को अपने खाते में। और कुल स्कोर होता हुआ दोस्तों 4.4 गेंदों का खेल समाप्त होने के बाद 37 रन स्कोर कार्ड के ऊपर। और आंखें बंद करके शायद ये शॉट खेल रहे थे। गेंद बाहर की तरफ जा रही थी, बल्ला उनका अंदर की तरफ आया। फिर से एक बार, और फिर से ये देखो लगातार 2 गेंदे खामोश कर दिया वैभव सुनसुरकर के बल्ले को। तो देखते देखते दोस्तों 5 ओवर का खेल समाप्त हो चुका, पारी का खेल समाप्त हो चुका और कुल स्कोर यहां पर 37 रन। और भुवनेश्वर आरवली क्रिकेट संघ आयोजित आरवली प्रीमियर लीग 2022 चा क्रिकेटचा रणसंग्राम आजच्या दिवसातील साखळी फेरीतला अंतिम सामना या मैदानावर रंगला जातोय। केव्ही स्पोर्ट्स संघ या मैदानावर खात्याची ओपनिंग करण्यासाठी पडझड आणि या स्पर्धेमध्ये स्थान टिकवायचं असेल तर कृष्णा क्रिकेटर संघाला अतिशय महत्त्वाचा सामना पाठलाग करायचा आहे। 30 चेंडू 38 धावांची आवश्यकता, 37 या धावसंख्येवर मजल मारतोय केव्ही स्पोर्ट्स संघ। अनुप आणि तुषार परब ही जोडी मैदानामध्ये सुंदर क्रिकेट पाहायला मिळतं। सेन्सिबल क्रिकेट, चांगल्या चेंडूला सन्मान देत एकेरी धावसंख्येची पावलं जवळ ही दुहेरी धावसंख्येकडे पहिली जात आहेत आणि 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकाचा श्री गणेश धावफलकावर अनुप मतणकर आपलं 2 धावसंख्येनं आपलं खातं एका बसनं 38 धावा 30 चेंडू। मी म्हणे फायटिंग टोटल आहे मैदानावर। सूर्य मावळतीकडे हवेचा वेग थोडासा कमी, फायटिंग टोटल आहे पण कामगिरी करावी लागेल। सुंदर क्रिकेट पासून खराब क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो थोडासा मैदानावर, खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे। साधं सोपं लॉलीपॉप पद्धतीचं
जात आहे. मी म्हणेन ज्यावेळी आपल्या गावामध्ये प्रीमियर लीगच्या स्पर्धा होतात आणि प्रीमियर लीगच्या ह्या वेळी जे स्पर्धा होतात त्यावेळी नवदीप खेळाडू हे खेळताना पाहायला मिळत आहेत. नवदीप खेळाडूंना एकच सांगेन कॉमेंट्री बॉक्स मधून, तुमची उमरती पावलं आपले कलात्मक गुण दाखवण्याची वेळ ही असते आणि त्या वेळेला जर आपण आपले कलात्मक गुण जर दाखवले नाहीत तर आपण थोडंसं या खेळापासून दूर राहतो आणि ज्यावेळी संधी असते त्यावेळी संधीचं सोनं करायचं मैदानामध्ये. गती परिवर्तनाचा चेंडू, स्लोअर वन पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तुषार परब पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आजच्या दिवसात कृष्ण क्रिकेटर्स संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळाला. सांघिक धावफलक 2 धावा धावफलकावर अनुप माटोडकरला जीवदान मिळालंय मैदानावर. आरवली संघानं आजच्या दिवसात काल रात्रीपासून घेतलेली मेहनत, पावसाची बरसात आणि त्यानंतर थोडस व्यत्यय येते की काय असं वाटलं होतं, पण एक ताकद ज्यावेळी एक ताकद एकजूट असते त्यावेळी अशा नीटनेटक्या आयोजनांचं एक सुलभ असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आरवली क्रिकेट संघाचं कौतुक का केलं जातं याचं प्रात्यक्षिक उदाहरण जर हे आयोजनाच्या माध्यमातून दिलंय. सांघिक धावफलकावर 2 धावा हा लेखाचोखा आपल्याला पाहायला मिळतो. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर सुरेख गोलंदाजी ते सागर गावडेचे आडव्या बॅटनं सुंदर फटका पाहायला मिळतोय. नो बॅट्समॅन चेंडू विसरला लागतोय. विकी येतोय स्क्रीनवर. परतीची पेग, धोक्याची घंटा जरूर वाजली तुषार परबचे आणि आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या रनिंग बिटवीन विकेट करून या धावसंख्येनं सांघिक धावफलक पुढे सरकला जातोय. 4 धावा या धावफलकावर. 4 धावा या धावफलकावर. 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 38 धावांचा पाठलाग आणि जास्तीत जास्त चेंडू एका बाजूला निर्धाव टाकण्याचा इरादा पक्का करतोय तो केव्हिन स्पोर्ट्स संघ या मैदानावर. एका बाजूनं ही 2 संघांची लढत, एका बाजूला विचार केला मैदानावर तर साहिलला रोटरी संघ आणि दुसऱ्या बाजूला या मैदानावर स्वयंभू कुणकेश्वर संघ या मैदानावर मसल मारतोय. 2-2 सामने होते. नो मॅच लाईन चेंडू विसम लागतोय. कव्हरचेशन 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि सरते शेवटी 2 धावा हे पूर्ण केल्या आहेत. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न बॅकअप सुंदर पद्धतीचा एका नवदीप खेळाडूचा आणि 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर प्रति चेंडू मध्ये 1च्या सरासरीनं 6 धावा धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आणि समीकरण एका बाजूने या मैदानावर आपल्याला पाहायला मिळत आहे. उर्वरित अजूनही 24 चेंडूंचा खेळ बाकी आणि 24 चेंडू विजयासाठी 32 धावांची आवश्यकता. संच होतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दूर काढणं. स्ट्रायकर एंडला तुषार परब संच होतोय. सहज हलक्या हाताने घेऊन करतोय सन्मानजनक क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय. परतीची पेक तोपर्यंत जेरीची एक ही संख्या धावफलकावर लगावली जाते आणि 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर पुढे सरकलं जातोय. 7 धावा धावफलकावर. चांगल्या चेंडूला सन्मान करत चेंडू सीमारेषेबाहेर टोलवायचा इरादा पक्का करतोय. खोलवर टप्प्यासाठी डीप ऑन द कार्पेट मध्ये बॅक टू द बॉलर मध्ये फटका. एकेरी धावसंख्येची पावलं जवळ दूर धावसंख्येकडे चोरटी धाव झाल्या संबोधले जाते. सुंदर रनिंग बिटवीन विकेटच्या सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर नावही मात्र कायम मुखवट्यावर असतात. अक्षय घाटवा असतो, गोपाळ भट्ट असो मैदानावर, राजन केरकर असो, ही नावं नेहमी सुधीर पालेकर असो, ही नावं असतात मुखवट्यावर आणि त्याचा निर्पळा हे मात्र नौके खेळाडू करते. सुंदर क्रिकेट, टाळ्यांचा आवाज करून देणारा फटका पाहायला मिळतोय. नो मॅच चेंडू विसम लागतोय. तोपर्यंत चेंडू थोडासा या ठिकाणी आज विचार केला आउटफील्ड थोडीशी ढिलाई आहे, संत गती आहे कारण पाऊस पडलाय, थोडीशी ओली झाली आहे. चौकाराची खूण ही आमच्यापर्यंत पोहोचत. 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 13 धावा या धावफलकावर जात आहेत. पहिलं षटक सागर गावडेचं सुरेख पद्धतीची गोलंदाजी ही सुरुवातीला प्रतिस्पर्धी संघाच्या अनुप माटोडकरला भेटलेलं जीवदान आणि जीवदानंतर 20 फटक गोलंदाजी मोठा फटका पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला फटका जरूर फसलाय. सेवन स्क्रीनवर रुपेश बाक्कर आमच्या स्क्रीनवर. ताकदपूर्ण आत्मविश्वास जास्त असता फटका आणि फटक्याचं रूपांतर झेलबटच्या स्वरूपात जर लक फॅक्टर संबोधला तो आरवली संघाचा तो अनुप माटोडकर डगआउटचा शिकार मानला जातो.
मैदानामध्ये पावलं टाकतोय. 20 फुटक फलंदाज, तेरी संगमानं जो बक्षिसानं वैयक्तिकरित्या दडलेला खेळाडू विशाल कावले हा मैदानामध्ये पावलं टाकतोय. एका बाजूने विशाल कावले आपल्याला पाहायला मिळतोय. 20 फुटक फलंदाज, एलिस्टरचा इरादा असेल विशाल कावल्याला रक्षक सापडत असल्या ते मैदानावर. एका बाजूने एक डेव्ह स्क्वेअरलेग, डेप मिड विकेट, लॉक ऑन लॉक ऑफला कव्हर रेजल क्षेत्ररक्षक, स्लिप मिड ऑफला क्षेत्ररक्षक, शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक, शॉर्ट स्क्वेअरलेग, सिडी मिड ऑफला क्षेत्ररक्षक, हे चक्र रचलं जात आहे मैदानामध्ये. केमी स्पोर्ट्स संघाच्या बसून 13 धावा या धावफलकावर लकबले जात आहेत. शॉर्टप्लिक प्रकारचा चेंडू फटका जरूर फसला. क्षेत्ररक्षकाला साथ द्यायच्या मैदानावर नो असल्यामुळे चेंडू विसवला जातोय आणि परतीची फेक येईपर्यंत एकच धावसंख्या ही विशाल कावलेची. एक या धावसंख्येने सांघिक धावफलकावर पुढे सरकला जातोय. 14 धावा धावफलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर 5 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय. 5 चेंडूंचा खेळ हा समाप्त. 14 धावा या धावफलकावर 38 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अनुप मातोंडकरचं झेल सुटलं, साधं सुद्धा लॉलीपॉप पद्धतीचं आणि त्यानंतर अनुप मातोंडकरनं फटकेबाजी सुरेख पद्धतीचे केले. धावफलक सुसज्ज स्थितीमध्ये नेऊन ठेवलाय आणि कार्य करावं लागेल ते मात्र विशाल कावले आला. शॉर्ट ब्रेक प्रकारचा चेंडू, सुंदर फटका, शॉर्ट अँड पूलचा फटका, पूल जवळ सक्सेसफुल. चेंडू सरळ सीमा रेषेबाहेर, डीप मिड विकेटला चेंडू. 6 धावांसाठी चेंडूंचा खेळ बाकी आहे. 20 धावा या धावफलकावर काम केलंय मैदानावर तुषार परबनं, ज्याच्याकडे आशा अपेक्षा होत्या. नवदीप खेळाडूला मी प्रथमतः म्हटलं होतं, ज्यावेळी नवदीप खेळाडूंना संधी भेटते आणि त्यावेळी या संधीचं सोनं करायचं असतं आणि त्याचं प्रात्यक्षिक तुषार परबनं मैदानामध्ये केलंय. 20 धावा या धावफलकावर 38 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना मोठा फटका पाहायला मिळतोय. जवळ फटका बसलाय, धोक्याची घंटा बसली विशाल कावलेचे. माघारी परतावं लागेल विशाल कावलेला. पहिल्या चेंडूवर 3ऱ्या षटकात येईल आणि समीकरणावर कुठेतरी केविन फ्रॉस्ट संघ आता मात्र कब्जा बसवतोय की काय. एका बाजूने मूर्तीलान कीर्तिमान तुषार परब ऑन फायर मैदानामध्ये. बघूया येणाऱ्या वेळात काय घडतंय, काय होतंय. तोपर्यंत बघूया सुमधुर संगीतात मध्ये खेळतोय तो केविन आपल्याला पाहायला मिळतोय स्टेडियम मिड ऑफला. एका बाजूनं माघारी परतावं लागेल. विशाल कावलेचा फटका जरूर फसलाय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये तो गौरेश आपल्याला पाहायला मिळतोय. तुषार परब याच्या साथीला. येणारा खेळाडू फक्त मोठे फटके टोलवतोय. मी म्हणेन संयमी क्रिकेटकडे वाटचाल करावी लागेल. जो क्रिकेट सुरुवातीला एका बाजूला अनुप मातोंडकर एकेर दूर धावसंख्येची जी जोड दिली ती जोडाची अतिशय आवश्यकता. तुषार परब सुंदर पद्धतीचं क्रिकेट खेळतोय. मी म्हणेन तुषार परबची चेंडूफळी तळपते तर एका बाजूनं आक्रमण मी करणार निर्बळ बहाल करतोय गौरेश आणि मात्र परिणाम थोडासा या ठिकाणी फसतोय. सुंदर रनिंग बिटवीन विकेट, सुंदर परतीची फेक मात्र एलिस्टरची. सुंदर बॅकअप आपल्याला पाहायला मिळेल. या खेळाडूचं कौतुक केलं. 14 वर्षाचा खेळाडू हा स्क्रीनवर येतोय. केविन फर्नांडिस आमच्या स्क्रीनवर. परतीची फेक तोपर्यंत 1 धावसंख्या आणि 1 या धावसंख्येनं 21 धावा या धावफलकावर. 3रं षटक हे प्रगतीपथावर. पहिल्या चेंडूवर धोक्याची घंटा जरूर वाजले ती विशाल कावलेची आणि त्यानंतर थोडासा कृष्ण क्रिकेट संघ थोडासा ठिकाणी चिंतेच्या वातावरणात. तुषार परब सुंदर क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट, सन्मानजनक क्रिकेट का असतो आणि या छोट्याशा वयात मला या एवढ्या मोठ्या लीग साठी का घेतलं गेलंय याचं प्रात्यक्षिक उदाहरण त्याने प्राप्त केलंय. सकाळच्या सत्रापासून सांघिक धावफलकावर 22 धावा या धावफलकावर लगावल्या जात आहेत. 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय. भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेचं. प्रत्येक मान्यवरांचं सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला एक स्वागत, एक मान सन्मान पाहायला मिळतोय. सुंदर क्रिकेट पाहायला मिळतोय. केविन येतोय स्क्रीनवर. सुंदर परतीची फेक, टान्स आवाज करून देणारे कारण नवदीप खेळाडू या मैदानावर झळकले जात आहेत. जे रत्नी महारथी होते ते फक्त नमस्कार करतायत पण नवदीप खेळाडूंनी आज मैदानावर कामगिरी केली.
22 धावा धावफलकावर. विनय जाधवची फटकेबाजी सुरेख पद्धतीचे षटका चौकारांची आतषबाजी. प्रणयचा एक फटका 1 चेंडू मध्ये 5 धावा असताना विशाल कवलेने मगाशच्या मॅच मध्ये फटके टोलावले आणि कार्य आता करावं लागेल ते मात्र एका बाजूने एलिस्टरला. जमनी लगत फटका आपल्याला पाहायला मिळतोय. डिपोलंद कार्पेट मध्ये रुपेश माकर परतीची बॅग ही वाखाणण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत लिलवा सांडणारे 2 धावा पूर्ण केल्या जात. सांघिक धावफलक धावफलकावर 24 धावा या धावफलकावर. आता मात्र 14 धावांची आवश्यकता. 24 धावा धावफलकावर 12 चेंडू 14 धावा हे समीकरण मैदानामध्ये. आणि एका बाजूनं टीम मीटिंग लागली कोणाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द करावा. नवदीप खेळाडूकडे जबाबदारी. ज्या खेळाडूचं कौतुक केलंय मैदानावर तो केविन फर्नांडिस कडे ही जबाबदारी एलिस्टर पूर्ण करतोय. एलिस्टरने मगाशच्या सामन्यात केलेली चूक आणि केविन स्पोर्ट्स संघाला एका बाजूनं त्या संघाला एका बाजूनं विचार केला तर थोडस बॅकफूट लावावं लागला. कारण त्याच्याकडे आयकॉन खेळाडू क्षमतानं भरलेला खेळाडू आणि ज्याकडे चूक होते त्यावेळी मात्र 50% संघ थोडासा बॅकफुटला येतोय. आणि त्यानंतर केविन फर्नांडिस कडे ही जबाबदारी. 14 वर्षाचा खेळाडू आणि एका बाजूने नवदीप खेळाडू तो तुषार परब सज्ज होतोय. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. आडव्या बॅटनं सुंदर फटका डीप ओलांड कार्पेट पद्धतीचा. एकेरी धावसंख्येची पावलं जवळ दुहेरी धावसंख्येकडे नेण्याचा प्रयत्न. सुंदर या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल. जबाबदारी दिली. युट्यूबच्या माध्यमातून NSK.in माध्यमातून हे 9 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत लाईव्ह प्रेक्षेपणामध्ये. आणि सांघिक धावफलकावर 25 धावा धावफलकावर. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. पंचाकडे पायचीतचा अपील केलाय. पायचीतच्या स्वरूपात एकाने लेफ्ट बिफोरच्या स्वरूपात गौरेशा माघारी परततोय. थोडासा या ठिकाणी चिंतेचं वातावरण कृष्ण क्रिकेट संघासमोर. पण मी म्हणे धावफलकावर 38 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना समीकरण मैदानामध्ये उर्वरितच्या 10 चेंडूंचा खेळ बाकी आणि 13 धावांची आवश्यकता. केविन फर्नांडिस, एलिस्टर फर्नांडिस, पीटर फर्नांडिस ही तिहेरी बंधूंची जोडी. आज 2 बंधू एकत्र हे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी, टाळ्यांचा आवाज करून देणारी गोलंदाजी. मित्रांनो 14 वर्षीय खेळाडूसाठी या धाडसाबद्दल थोडासा टाळ्या वाजूया. कारण केविन फर्नांडिसची सुरेख गोलंदाजी. समोर तगडे खेळाडू आणि तगड्या खेळाडूंबरोबर एकाच युवा खेळाडूची 14 वर्षीय खेळाडूची या मैदानावर ही जिद्द आणि तो ध्येय घेऊन मैदानामध्ये उतरतोय. प्रयत्न जरूर करतोय मैदानावर. सुरेख गोलंदाजी, टाळ्यांचा आवाज करून देणारी गोलंदाजी. कामाला टीम मध्ये सिलेक्ट केलं एलिस्टरनं. याचं प्रात्यक्षिक उदाहरण ज्या एका छोट्या खेळाडूनं दिलंय. सांघिक धावफलकावर 25 धावा, 1 धाव खर्च करतोय, 1 गडी बाद करतोय, सलगचे 2 चेंडू निर्धाव टाकतोय. 4 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. 25 धावा या धावफलकावर. उर्वरितच्या जोडी 8 चेंडूंचा खेळ बाकी आणि 8 चेंडू विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू आडव्या बॅटनं फटका समजून लगेच आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट स्क्वेअर प्लेकला स्वतः जातो एलिस्टर. परतीची फेक तोपर्यंत फक्त 1च धाव संख्या. ओपनिंग क्रीजमध्ये सुरक्षितरित्या पोहोचला जातोय. थोडस दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. 1 या धाव संख्येनं 26 धावा धावफलकावर. सुरेख गोलंदाजी. धावा या धावफलकावर.
26 धावा धावफलकावर. अंतरिम चेंडूचा अजूनही खेळ बाकी आणि अंतरिम चेंडू खेळण्यासाठी स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय. आता ज्याच्याकडे संघाचे मदार तो तुषार परब. शॉर्टपुट प्रकारचा चेंडू, मोठा फटका डीप मिड विकेटला. चेंडू सरळ शॉर्ट अँड पुलचा फटका, पुल सक्सेसफुल. 6 धावांसाठी. या धावफलकावर. बत्तीस धावा या धावफलकावर. स्ट्रायकर एंडला सज्ज आहे फलंदाज गौरेश आपल्याला पाहायला मिळतोय आणि नॉन स्ट्रायकर एंडला 2 षटकारांची आतषबाजी केली आणि जो पावनखिंड लढवतोय कृष्णा क्रिकेटर संघाचा तो तुषार परब आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर क्रिकेट पाहायला मिळतोय. सुंदर या ठिकाणी क्षेत्रक्षण थोडीशी गफलत होते मैदानावर. एकेरी धावसंख्येकडे जरूर ही पावलं वळली जात आहेत. 1 धाव धावफलकावर लगावली जाते आणि 1 या धावसंख्येनं 33 धावा धावफलकावर. 5 चेंडू विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. एका बाजूला दोन्ही खेळाडूंचा विचार केला, थोडासा अनुभव एलिस्टर कडे आहे आणि एका बाजूला नवदीप खेळाडू तुषार परब स्ट्रायकर एंडला. फटके तुषारचे जसं काही एकदम सुरेख नजाकत भरलेले फटके पाहायला मिळाले. माघारी परतावं लागतंय आणि मोकेच्या क्षणी मात्र तुषार परबला नमस्कार करावा लागतोय, ज्यानं कृष्णा क्रिकेटर संघाच्या आशा अपेक्षा पल्लवित केल्या होत्या आणि एका बाजूनं विजयाचे दरवाजे ज्यानं ओपन केले तो तुषार परब हा मात्र डगआउटचं शिखर बंद जातोय. 33 धावा या धावफलकावर आणि समीकरण मैदानामध्ये उर्वरितच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. पण मी म्हणेन ज्या कामासाठी तुषारला पाठवलं होतं ते काम तुषारनं केलंय. उर्वरितचं काम करावं लागेल ते उर्वरितच्या फलंदाजांना आणि सकाळच्या सत्रापासून मला थोडासा दिवस करा पण मी या मॅचचा हिरो बनणार हे मात्र प्रात्यक्षिक साध्य करावं लागेल मैदानावर. तर मात्र एलिस्टर फर्नांडिस याला सुरेख गोलंदाजी टप्पा पडण्याकडे पायाची चपेल केलं जातं. यष्टांच्या समोर जखडला जातोय. देफेन वाघारी पळतोय एका बाजूनं. आता समीकरण मजा येते मैदानावर. मॅच मध्ये 3 चेंडू विजयासाठी 5 धावा. तेहतीस धावा धावफलकावर 38 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता समीकरण मैदानामध्ये 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता. तुषार परब एसटीच्या स्वरूपात माघारी परतला आणि त्यानंतर दडपण येत आहे कृष्णा क्रिकेटर संघाला. आपल्या खात्याची ओपनिंग करण्यासाठी कृष्णा क्रिकेटर संघाच्या एका बाजूला आपल्यावर अग्रस्थानवर या स्पर्धेमध्ये स्थान टिकवण्यासाठी पडझड आणि केव्हिन स्पोर्ट्स संघाची आपली खात्याची ओपनिंग करण्यासाठी पडझड. सुंदर क्रिकेट पाहिलं. बॅट हलकीशी कट लागते. एकेरी धावसंख्येची पावलं जवळच दीड धावसंख्येने जोखमीच्या धावसंख्येने पावलं जवळ वळली आहेत. सांघिक धावफलकावर धावचीच्या स्वरूपात खेळाडू माघारी परततोय. 34 धावा धावफलकावर 2 चेंडू विजयासाठी
किरण मैदानामध्ये 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. एका बाजूनं केव्हिन स्पोर्ट्स संघ हा सामना विजयी झाला तर कृष्णा क्रिकेटर संघाला पण थांबावं लागेल आणि एका बाजूनं केव्हिन स्पोर्ट्स संघ या मैदानावर आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून खात्याची ओपनिंग करेल. 2 चेंडू एका बाजूनं अतिशय जोखमीचे आहेत ते कृष्णा क्रिकेटर संघाला आणि 2 चेंडू अतिशय लाख मोलाचे आहेत मैदानावर ते केव्हिन स्पोर्ट्स संघाला. या मैदानावर 34 धावा या धावफलकावर 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता आणि अनिकेत मैदानामध्ये मोठा फटका पाहायला मिळतोय. फटका बसलाय सेव्हन स्क्रीनवर रुपेश अबाकर पाहायला मिळतोय. एकेरी धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येकडे पण विघ्नेश अनुर्लेकर जो अट्टासावी केलाय या मॅच मध्ये या स्पर्धेच्या अध्यक्षातून सुपर ओव्हर बघण्यासाठी सर्व किनारस्थ या ठिकाणी आतुरतेने वाट पाहत आहेत. 1 चेंडू विजयासाठी आता मात्र 2 धावांची आवश्यकता. एका बाजूला कृष्णा क्रिकेटर संघाची दिल की धडकन वाढवणारा चेंडू तर दुसऱ्या बाजूला विजयाचा शिक्कामोर्तब करणारा चेंडू हा मैदानावर. 1 चेंडू विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. पैसा वसूल मॅच मैदानामध्ये. मोठा फटका पाहायला मिळतोय. 1 धाव तर नक्कीची पाहायला मिळते. रुपेश वाकर येतोय स्क्रीनवर आणि जो मात्र एका बाजूला संघ एका बाजूला पाहायला मिळाला. पंचांकडे अपील केला जात पंच या ठिकाणी हात उंचावताय. सुपर डुपर सुपर ओव्हरचा 28 या मैदानावर मात्र पूर्ण होतोय. सुपर ओव्हर मात्र तो 28 पूर्ण होते. आता मात्र बघूया कोणता संघ विजयाचे दरवाजे पुन्हा एकदा उघडे करतोय मैदानात.